लक्ष द्या. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल. आता अल्टिट्यूड म्हणजे काय ते आपण अभ्यासलं. अल्टिट्यूड म्हणजे काय? शिरोलंब. अल्टिट्यूड म्हणजे काय? शिरोलंब. आता अल्टिट्यूडचा जर आपण स्टडी केलेला आहे, बट मीडियन्स म्हणजे काय? जेव्हा अल्टिट्यूड मध्ये त्याचा कॉन्ग्रन्स पॉइंट आहे तो कशाने दर्शविला जायचा रे? ऑर्थो सेंटर. कशाने दर्शविला जायचा? ऑर्थो सेंटर. आता मीडियन्स पण त्याच टाइप मध्ये, फक्त काय त्याचं नाव वेगळं आहे. आता समजा आता मीडियन्स काय आहे इथे आपलं? मीडियन्स. मीडियन्स आहे. मीडियन्सचा जर विचार करायला गेला तर मीडियन्स म्हणजे मध्यगा. मीडियन्स म्हणजे काय? मध्यगा. आता समजा तुम्हाला इथं एखादा ट्रायंगल दिलेला आहे. एखादा काय दिलेला आहे? ट्रायंगल दिलेला आहे. आता इथं काय तुम्हाला नोटीस दिली? ड्रॉ ट्रायंगल. ड्रॉ ट्रायंगल एबीसी सांगितलंय. ड्रॉ ट्रायंगल काय सांगितलेलं आहे त्यांनी? एबीसी सांगितलंय. चला आपण इकडे एक ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ. त्यांनी आपल्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल किंवा ऑब्ट्यूज किंवा राईट वगैरे काही सांगितलेलं आहे का? नाही. की कोणताही काढा, कोणता सांगितलेला आहे, पण त्यांनी एबीसी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं. ड्रॉ ट्रायंगल एबीसी. याला आपण नाव देऊन घेऊ एबीसी. आता इथं तुम्हाला बघू शकता व्हर्टेक्स भेटले 3, ए बी आणि सी. ड्रॉ ट्रायंगल एबीसी त्यांची फर्स्ट नोटीस झाली. सेकंड काय? आता समजा सेकंड त्यांनी सांगितले फाइंड द मिड पॉइंट. फाइंड द मिड पॉइंट पी. फाइंड द मिड पॉइंट पी सांगितलेलं आहे. समजा फाइंड द मिड पॉइंट पी सांगितलेलं आहे ऑफ साइड BC. ऑफ साइड BC. ड्रॉ सेगमेंट AP. ड्रॉ सेगमेंट काय सांगितलंय? AP त्यांनी ड्रॉ करायला सांगितलं. आता फाइंड द मिड पॉइंट. मिड पॉइंट कोणता घ्यायचा आपल्याला? P घ्यायचा. ऑफ साइड. साइड कोणती सांगितली त्यांनी? BC साइड सांगितली. आता ही बघू शकता इथं काय आहे आपली? BC साइड आहे. मिड पॉइंट सांगितलं तर समजा BC ह्या जी काही साइड आहे BC या साइडची समजा तुम्हाला जर तुम्ही सेमी मध्ये कन्वर्ट केली तर ती समजा तुम्हाला 10 सेंटीमीटर आहे. किती आहे? 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटरचे हाफ करून घ्यायचे. किती आले रे? 5 सेंटीमीटर. किती आले? 5 सेंटीमीटर आले. समजा बी आणि सी चा जर 5 सेंटीमीटर इथे येतोय, 5 सेंटीमीटर. मिड पॉइंट कोणता घ्यायचा होता आपल्याला? इथे P घ्यायचा होता. समजा इथे आपण मिड पॉइंट P घेतला आणि आपल्याला साइड BC ड्रॉ सेगमेंट काय सांगितलेलं आहे त्यांनी? AP सांगितलेला आहे. कोणता सांगितलेला आहे त्यांनी? कोणता सांगितलं? रुचिता कोणता सांगितलाय? AP. मग काय करायचं? इथं व्हर्टेक्स ऑफ A तुमचा A पासून P पर्यंत काय करून घ्यायची? एक रेष मारून घ्यायची. आला का तुमचं फर्स्ट? फाइंड द मिड पॉइंट P. तुम्ही फाइंड द मिड पॉइंट P तुमची सिलेक्ट केला. ऑफ अ साइड BC. कोणत्या साइडवर? BC या साइडवर ड्रॉ केला. आणि ड्रॉ सेगमेंट AP तुम्ही ड्रॉ केला. इथपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली का? नक्की ना? उज्ज्वल झाली का कन्सेप्ट सॉल्व? ओके. आता नंतरच समजा त्यांनी थर्ड आपल्याला काय सांगितलंय? फाइंड द मिड पॉइंट Q ऑफ साइड AC. ड्रॉ सेगमेंट. आता AC वर काय सांगितलं त्यांनी? आपल्याला मिड पॉइंट घ्यायला लावला. म्हणजे काय येणार आहे? ड्रॉ सेगमेंट किती काय येणार आहे तुमची? BQ येणार आहे. काय येणार आहे? BQ. आता काय करणार आहे तुम्ही? A आणि C चं काय करून घेणार आहे? मेजरमेंट करून घेणार आहे आणि त्याचा काय काढणार आहे? मिड पॉइंट. म्हणजे त्याचा मध्यबिंदू तुम्ही काय करणार आहे? त्या ठिकाणी काढणार आहे. आता इथं तुम्हाला मिड पॉइंट काढायचा आहे B आणि C. समजा B आणि C चा जर मिड पॉइंट तुमचा आला इथे, तुम्ही मेजरमेंट करून काढायचा. B आणि C चा तुमचा मिड पॉइंट समजा इथे आलेला आहे. त्याला नाव काय द्यायला सांगितलेलं होतं मिड पॉइंटला? Q. काय नाव होतं? Q. आणि नंतर तुमचा ऑफ साइड AC आला का? AC ला केला का तुम्ही मिड पॉइंट? ओके. AC ला मिड पॉइंट केला. AC ड्रॉ सेगमेंट BQ. काय सांगितलेली आहे?
ड्रॉ सेगमेंट बी क्यू म्हणजे काय करणार आहे, तुमचा व्हर्टेक्स बी दिलेला आहे इथे, बी वरून क्यू पर्यंत काय मारून घ्यायची, एक रेषा मारून घ्यायची. आले इथपर्यंत. समजा आता फोर्थ आहे तुमचं, फाइंड द मिड पॉइंट यस ऑफ साइड ए बी. कोणती साइड बाकी राहिली आता आपली, ए बी. आणि ड्रॉ सेक. आता कोणती इथून जाणार आहे म्हणजे इथे सी, कोणता सांगितला, सीएस. ड्रॉ सेगमेंट सीएस त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं. मग काय करणार आहे तुम्ही, एसीचा मिड पॉइंट काढून घेणार आहे. कशाचा, एसीचा तुम्ही मिड पॉइंट काढून घेणार आहे. समजा एसीचा मिड पॉइंट इथे आला, समजा एसीचा मिड पॉइंट इथे आला, हा तुम्ही काय घेतला, मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू तुम्ही हा घेतला. कोणता सांगितलेला होता, यस सांगितलेला होता. कोणता, यस. इथे यस आला. तुम्हाला काय करून घ्यायचं आता, सी आणि यस काय करून घ्यायचं एकमेकाला, आले इथपर्यंत. आता तुम्हाला हे बघा इथे एक पॉइंट भेटला, याला नाव दिलं तुम्ही समजा जी. याला काय नाव दिलं तुम्ही समजा जी नाव दिलं. तर सांगा बरं याचं कसं लिहिता येईल मग आता आपल्याला इथे, सांग रुचिता. Their point of convergence is called that the centroid is denoted by point जी. सेंट्रॉइड याला काय म्हणतो आपण, सेंट्रॉइड म्हणतो. आधी आपण अल्टिट्यूड मध्ये बघितलेलं होतं. अल्टिट्यूड मध्ये काय होता रे, ऑर्थो सेंटर होता. अल्टिट्यूड मध्ये काय होता, ऑर्थो सेंटर. तसंच आपल्या याच्यामध्ये काय आहे, सेंट्रॉइड. मग काय लिहिता येईल तिथे आपल्याला, देअर पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएन्स इज कॉल्ड द सेंट्रॉइड. इट इज डिनोटेड बाय जी. सांगा काय सांगितलं मी इतक्यात, देअर point of concurrence is called that the centroid. It is denoted by G. देअर पॉइंट कॉन्ग्रुएन्स It's called is called that the the centroid. सेंट्रॉइड. काय म्हणतात त्याला, सेंट्रॉइड. पुढे कशाने डिनोट केलेला आहे तो, G. डिनोटेड बाय कशाने केलेला आहे, जी ने केलेला आहे. मग आपण याचं काय लिहू शकतो इथं, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ए बी सी. तुम्हाला समजला आता मीडियन्स म्हणजे काय, नक्की